महाराष्ट्रामध्ये आता व्हेइकल जी असणार आहे, एक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन असणार आहे, जी वेगवेगळ्या ठिकाणी घटनास्थळी जाईल आणि प्रत्यक्षात एव्हिडन्स आहेत, ते साक्ष जे असतील, पुरावे असतील, ते घेतले जातील. अशा स्वरूपाचं एक आधुनिक तंत्रज्ञान असणारी गाडी जी आहे, ती तयार करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या गृहविभागाच्या वतीने अशा स्वरूपाची गाडी केलेली आहे. वास्तविकतेत याचा नेमका वापर काय होणार आहे, यातले इक्विपमेंट्स काय आहेत, हे संपूर्ण या विभागाचे जे पोलीस महासंचालक आहेत, ते आपल्याबरोबर सर आहेत. सर, आपलं NDTV मराठीमध्ये स्वागत आहे. सगळ्या दर्शकांना जाणून घ्यायचं की फॉरेन्सिक वगैरे हे सगळे नावं फक्त चित्रपटात लोक पाहतात आणि त्याच्याविषयी आता खूप लोकांना एक अवेअरनेस हवा आहे किंवा त्यांना जाणून घ्यायचं की नेमकं काय आहे, कशा स्वरूपात असणार आहे. आता ही जी मोबाईल व्हॅन व्हेकल जी आपण करतोय, आधुनिक केलेली आहे, नेमकी यात कोणकोणते इक्विपमेंट्स आहेत आणि त्याचा फायदा काय होणार आहे? आपल्या जे पूर्ण देशामध्ये जे नवीन भारतीय न्यायसंहिता आलेली आहे, त्या नवीन संहितामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की आता प्रत्येक क्राईम सीनवरती ज्या केसेसमध्ये 7 वर्ष आणि 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा च्या तरतूद आहे, अशा ठिकाणी फॉरेन्सिक एक्सपर्ट्स हे क्राईम सीनला व्हिजिट करतील आणि सगळे एव्हिडन्स कलेक्शन ते करतील. ते कलेक्ट केल्यानंतर मग ते पोलिसांना हँडल करतील आणि पोलीस पुढे तपास करतील. अशा प्रकारची ही संकल्पनेतून हा प्रोजेक्ट तयार झालेला आहे. आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुढाकार घेऊन महाराष्ट्र शासनाने त्याच्यामध्ये प्रत्येक SDPO, प्रत्येक DYSP ऑफिसला एक व्हॅन आणि सिटीमध्ये प्रत्येक DCPला एक व्हॅन, अशा पूर्ण राज्यामध्ये 259 व्हॅन्सात आपण तरतूद केलेली आहेत. आणि आज याचा आम्ही पायलट लॉन्च केलेला आहे, ज्याच्यामध्ये 21 गाड्या आपण लॉन्च करतो आणि ह्याच्यानंतर लगेच आम्ही उर्वरित गाड्या लॉन्च करणार. सर, आम्हाला इथे जे वेगवेगळे इक्विपमेंट्स आहेत, हे नेमके काय आहेत, त्याचं युटिलायझेशन कसं आहे, जरा थोडंसं सांगून द्या. व्हॅन्स आहेत हे स्पेशली डिझाईन केलेले आहेत. आमचे जे फॉरेन्सिक एक्सपर्ट्सचे जे टेक्निकल टीम आहेत त्यांनी स्टडी करून त्यांना एका व्हॅनमध्ये काय काय रिक्वायरमेंट्स असतील त्या पद्धतीने हे सगळं डिझायनिंग ऑफ द व्हॅन केलेलं आहे. आणि त्या व्हॅन्स याच्यामध्ये क्राईम सीन हँडल करण्यासाठी कशा स्वरूपाचे वेगवेगळे प्रकारचे किट्स लागतील ते त्याच्यामध्ये आम्ही इन्कॉर्पोरेट केलेले आहे. सर, हे थोडं जरा सांगा ना. आता हे सरासरी प्रत्येक व्हॅनमध्ये 18 किट्स आपल्या एका व्हॅनमध्ये राहणार आहेत. आणि ह्याच्यामध्ये समजा हे सायबर क्राईमच्या इन्व्हेस्टिगेशन किट आहे. आता गुन्ह्याच्या ठिकाणी आपल्याला मोबाईल मिळाला, लॅपटॉप्स मिळाले, तर त्याच्यातून त्यांना कशा प्रकारे त्यांना सीज करायचा, कशा प्रकारे त्यांच्याकडून जे इमिडिएटली जर काही डेटा रिकवर करायचे असेल तर ते करायचं आणि कशा प्रकारे सील करून ते हँडल करण्यासाठी अशा किट्स आहेत. अशा पद्धतीचे हे वेगळे वेगळे राईट ब्लॉकर किट आहेत, ते सुद्धा सायबरचंच किट आहे. त्याच्यामध्ये याच्यामध्ये एखाद्या फाईलचा आपल्याला एक्स्ट्रा कॉपी करायची आहेत, काही त्याच्या एक्स्ट्रॅक्ट करायचे आहेत, ते क्राईम सीनवरती हँडल करण्यासाठी अशा हे कन्व्हेन्शनल फॉरेन्सिकचे किट्स आहेत. त्याच्यामध्ये आपण हे कॅमेरा आणि कोड स्कॅनर्स आहेत. आर्सनचे गॅस डिटेक्शन करण्यासाठी कुठल्या प्रकारच्या गॅस आहेत त्या ठिकाणी त्याच्या हे एकदम म्हणजे ऑन द स्पॉट आपल्याला टेस्ट करता येईल अशा प्रकारचे हे किट्स आहेत. रेडी टू यूज बिकॉज त्या ठिकाणी डिटेल अनालिसिस क्राईम सीनवर नाही, प्राथमिक अनालिसिस होतो. प्राथमिक अनालिसिस करताना काय एव्हिडन्स कलेक्ट करायचा हा प्रश्न तज्ञापुढे असतो. त्यासाठी हे त्यांना अशा प्रकारचे आपण किट्स दिलेले आहेत. तर बुलेट होल, आता हा एखादा होल जे आहे बुलेटनी फायर आर्म्सचे हे झालेला आहे, तर तो होल जे आहेत प्रॉपर ते त्याच्या टेस्टिंगसाठी हे किट दिलेलं आहेत आपण. गनशॉट रेझिड्यू, त्याला हे एखाद्या ठिकाणी पावडर आहे तर हा गनशॉट आहे, गनशॉटचा रेझिड्यू आहे का साधा स्मोक आहे किंवा काय, हे फरक करण्यासाठी अशा प्रकारे एक्सप्लोजिव्स. नार्कोटिक डिटेक्शन किट काय आहे? म्हणजे यातनं काय नार्कोटिक्स आपले एक्सपर्ट्स घटनास्थळी जातात त्यावेळी तिथे वेगळे वेगळे प्रकारचे पावडर, काही पण असू शकतं, साधा टेल्कम पावडर पण असू शकतो, साधा दुसरा पावडर पण असू शकतो. हे क्विक टेस्टिंगसाठी आहे. वेदर दिस इज ए नार्कोटिक सबस्टन्स ऑर नॉट, हे प्राथमिक टेस्ट त्यांना करायचा असतो, त्यासाठी आम्ही नार्कोटिक किट दिलेलं आहे. असंच हे एक्सप्लोजिव्हसाठी आहे. हा मटेरियल हा एक्सप्लोजिव्ह आहे का नाही हे तपासण्यासाठी हा एक्सप्लोजिव्ह किट दिलेला आहे. तसंच आपण DNA आणि एखाद्या सेक्शुअल असॉल्ट केसेसमध्ये जेव्हा घटनास्थळी जातात एक्सपर्ट, त्यामुळे कुठे ब्लड आहे, आता कुठे पेंट आहे का ब्लड आहे हे तपासायचं, कुठलं कलेक्ट करायचं हा त्याच्यामध्ये प्रश्न असतो. त्यावेळी हे सगळे किट्स जे आहेत त्याला उपयोगी. पण सर, हे DNA जे आपण त्यावेळेस किंवा सेक्शुअलसाठी जे बलात्कार सगळ्या घटना घडतात तिथे असं किंवा एखाद्या आत्महत्या ब्लड सॅम्पल घेतो,
हे शेवटी पाठवायला इमिजिएट होणार की टेस्टला पाठवावं लागेल? हे सॅम्पल कलेक्ट, ही सगळी जी यंत्रणा आता हे पण आपण जे निर्माण केली आहे हे कलेक्शनसाठी आहे. कलेक्शन आणि प्रॉपर पॅकिंग, सीलिंग. कारण मॅक्झिमम लॉस ऑफ एव्हिडन्स तिथेच होतो. जर सीलिंग प्रॉपर नाही झाला, त्याचा लॉस ऑफ एक्झिबिट झाला, तर मग ॲनालिसिस होतं लॅबमध्ये करून काय उपयोग होणार आहे. तर त्यासाठी ही एवढी दक्षता आपण आज या ठिकाणी घेत आहोत. हे आता सेम जे ब्लड आणि सीमन डिटेक्शन किट आहेत, हाय इंटेन्सिटी फॉरेन्सिक लाईट आहे. काही काही सबस्टन्सेस प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्समध्ये दिसतात. अशा प्रकारच्या ह्या ह्याच्यामध्ये टेस्टिंग किट आहे. तर टायर आणि फूट मार्क आहे, टायर आहे, तर ते इमिडिएटली कास्ट करून तिथे पिकअप करता येईल. अशा प्रकारची हे खूप जुनी कन्व्हेन्शनल टेक्निक आहे, पण हे आपण इथे इन्कॉर्पोरेट केलेली आहे. म्हणजे आजही ती तितकीच युटिलाइज केली जाते. आधी त्याची युटिलाइज केली जातात. सिमिलरली हे छोटे छोटे मायनर ॲसेसरीज आहेत त्याच्यासोबत, जे पॅकिंगला मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट्स आहेत, जनरल इन्व्हेस्टिगेशन किट आहे जे एक्सपर्टला लागतात मोजमाप करण्यासाठी. ते अशा प्रकारचे किट्स या ठिकाणी दिलेले आहेत. या सगळ्याचं युटिलायझेशन नेमका फायदा कशा स्वरूपात होईल आता? यू सी, याच्यामध्ये क्वालिटी ऑफ एव्हिडन्स जे कलेक्ट होणार आहे दॅट विल मॅटर अ लॉट. म्हणजे दॅट इज द प्राईम कन्सर्न. आणि एकदा क्वालिटी ऑफ एव्हिडन्स कलेक्टेड फ्रॉम द क्राईम सीन इज गुड, त्याच्या मग पुढचं सगळं प्रोसेस जे आहे, इन्व्हेस्टिगेशन चांगलं होईल, कोर्टामध्ये ॲप्रिसिएशन बरोबर होईल, कोर्टाला हे शाश्वती पडेल की जे एक्झिबिट्स तुमच्यासमोर सीज केलेले आहे, बिकॉज आता हे सगळं ब्लॉकचेन करणार आहोत आपण. तर हे सगळ्यांची इंटेग्रिटी ऑफ द सिस्टम विल इन्क्रीज या पद्धतीने. बरोबर. या जे टेक्नॉलॉजीचा जे वापर आपण करतो. आता एक गाडी पण आवर्जून पाहिजे मॅडम, आता याविषयी डिटेल. फॉरेन्सिक आहेत श्रीमती घुरमटकर, या आपल्याला हे व्हॅनची माहिती देतील. ही व्हॅन स्पेशली डिझाईन केलेली आहे, त्याची व्हॅन मार्केटमध्ये कुठे नाही आहे. आमची टेक्निकल कमिटीने स्टडी करून काय काय रिक्वायरमेंट्स आहे, हे सगळे किट्स या व्हॅनमध्ये कशा प्लेस करायची, कुठे प्लेस करायची, त्या पद्धतीचे नियोजन केलेलं आहे. थोडा डिटेलमध्ये मॅडम सांगतील. आपण हे स्वतः, थँक्यू सर, आपण या गाडीत स्वतः जाणार आहे. मॅडम स्वतः याविषयीची अधिक डिटेल इन्फॉर्मेशन देतील. मॅडम, ह्या सगळीकडे जिथे जिथे इव्हिडन्स घडतील त्या ठिकाणी ही गाडी जाईल आणि तिथे प्रत्यक्षात कसा ऑपरेटिंग सिस्टीम चालतील या गोष्टींच्या. फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे डायरेक्टर्स आहेत मॅडम. मॅडम, याचा वापर ॲक्च्युअल कसं सुरू, म्हणजे जे CCTV ठेवले होते वगैरे असं सांगितलेलं आहे नेमके? नमस्कार. प्रथम, टेक्नॉलॉजी इन द हँड्स ऑफ एक्सपर्ट विल ट्रान्सफॉर्म एव्हरीथिंग, आणि हे आत्ता घडणार आहे. तर आपल्याला एक लक्षात आलं असेल, ही गाडी 3 कंपार्टमेंटमध्ये डिवाईड आहे. ड्रायव्हर, अटेंडंट पुढे बसतील, मध्यभागी आपण ऑफिसर आणि असिस्टंट, म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा त्यांना काम करता येईल. लॅपटॉप, टॅब, जी काही फॅसिलिटीज त्यांना दिलेली आहे त्याच्यावर ते ऑनलाईन काम करणार आहेत. तिथे त्यांच्या सगळ्या सोयी दिलेल्या उपलब्ध करून, जेणेकरून ते कंट्रोल रूम बरोबर कंटिन्युअस संपर्कात, म्हणजे ट्रॅव्हलिंगच्या वेळेस तो वेळ वाया जाणार नाही. त्यांना कंट्रोल रूमशी जेव्हा कॉन्टॅक्ट करायचं आहे वरिष्ठांची, असिस्टंट डायरेक्टर लेवलच्या, त्यांच्याशी ते कम्युनिकेट करू शकतात. आणि प्रत्यक्षात लॅब जेव्हा आहे, इथे C टाईप लॅब आपण बघता आहात, मिनी लॅब तयार केलेली आहे. ह्यामध्ये सर, ह्यामध्ये फ्रीज, रेफ्रिजरेटर सुद्धा ठेवलेलं आहे. म्हणजे काही डिटोरिएट होणारे, म्हणजे DNA साठी आता आपण क्राईम सीन जे बघितला, तर बॉटलवर जर सलायवा आहे, त्या सलायवा आणि त्या सेल्समधनं आपल्याला DNA मिळू शकतो. तो DNA मुळात व्यवस्थित प्रिझर्व केला गेला पाहिजे. तो प्रिझर्व केला तरच त्याच्यातनं आपण ब्लड मिळू शकतो. आता जे सर्व रेड आहे ते ब्लड असू शकत नाही, तो डाय असू शकतो. आणि जे सर्व ब्लड आहे ते ह्युमन ब्लडही असू शकतं की नाही, याच्यात संशयास्पद आहे. ते ह्युमन असेल किंवा इतर कुठल्याही जनावराचं सुद्धा असू शकतं. तर त्या अशा किट्स आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मुळात ते ब्लड आहे की नाही, मग पुन्हा वॉश, आरोपी किंवा काही ठिकाणी ते वॉश करतात. जागा काही वेळेस वॉश केल्या जातात, तर त्या भेगातून किंवा स्प्लिंटर्स जे उडालेले असतात त्याच्यातून आपल्याला जे ब्लड डिटेक्ट करायचं आहे ते ह्या किट्स मार्फत त्यांना उपयोग होणार आहे. बुलेट्स पिकअप करताना, लिफ्टअप करताना प्रॉपर सॅम्पलिंग, नंबरिंग. कारण काही वेळेस असं होतं की ते सॅम्पल्स आलेले जर योग्य ठिकाणी आणि योग्य रीतीने जर आलेलेच नसतील लॅबमध्ये, तर हाय टेक्नॉलॉजी जी आपल्याकडे लॅबमध्ये आहे ती आपण काय वापरू शकतो बरं. बायोलॉजिकल जे डिस्ट्रक्शन करायचं आहे, तर असे इक्विपमेंट्स ह्याच्यात ठेवलेले आहे. आणि डिस्ट्रॉय करण्यासाठी, डिस्पोज ऑफ करण्यासाठी सुद्धा सर बायोलॉजिकल सॅम्पल्स हे
डिस्ट्रॉय करण्याच्या दृष्टिकोनातनं सुद्धा त्यात वेगळे कंटेनर्स ठेवलेले आहेत, म्हणजे ते कुठेही डिस्ट्रक्ट किंवा डिस्ट्रॉय होणार नाही. दुसरी गोष्ट, जर ह्याच्यात स्पिलिंग होऊ नये, समजा इथर आहे जे मुळात व्हॉलेटाईल आहे, त्याने आग लागू शकते किंवा काय, तर त्यात सुद्धा व्हर्टिकली आपण व्यवस्थित ठेवण्यासाठी बॉटल्स ठेवली. आता ह्यात वरती आपण जर बघाल तर आपल्याला CCTV कॅमेरा दिसतोय इथे. आपण जे कलेक्ट केलेलं आहे ते कलेक्ट केलेलं शेवटी पॅक कसं करतो, टॅम्पर प्रूफ आहे का, ब्लॉकचेन मध्ये केव्हा येणार, जेव्हा हा मोबाईल आपण जो घेतलेला आहे कलेक्ट, तिथे तर अनेक मोबाईल असणार, पण राईट ब्लॉकरने आणि ह्याने जो मोबाईल आपण कलेक्ट केलेला आहे तोच आपण रॅप करतोय का, कारण पुढे जाऊन कोर्टामध्ये हे CCTV फुटेजेस आणि घेतलेले क्राईम सीनचे व्हिडिओज ह्याचं सगळ्याचं स्टोरेज होणार आहे. ह्याच्यात फ्रीज आहे सर, जिथे आपण सगळ्या गोष्टी जिथे टेम्परेचर मेंटेन करायचं आहे. काही सॅम्पल्सला टेम्परेचर मेंटेन करावं लागेल, काही व्हॉलेटाईल सॅम्पल्स असतात ज्याला कोल्ड लागतं कंडिशन्स. ह्या अशा पद्धतीने आपण ह्याचं मॉनिटरिंग, आणि हे सगळं पुन्हा झेब्राच्या टॅब आपण बघितला असेल त्याच्यावरनं एक रिपोर्ट रिट्राईव्ह होईल. आपल्याला कंट्रोल रूममधनं असिस्टंट डायरेक्टर एकदा ओके म्हटले किंवा त्यांच्याकडनं काही सजेशन्स असतील की तुम्ही उजव्या बाजूच्या कोपऱ्यात जो मला डाग दिसतोय तो देखील कलेक्ट करा, हा महत्त्वाचा आहे, जरी तुम्हाला आज वाटत नसला तरी तो डायचा हिट केलेला गाडीचा आहे, हा मिस नको व्हायला, तर ते असिस्टंट डायरेक्टर त्यांना मार्गदर्शन करतील. ह्याचा रिपोर्ट रिट्राईव्ह होणार, त्यावर असिस्टंट केमिकल ॲनालायझर आणि इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर यांची स्वाक्षरी सिग्नेचर होणार. बार कोडने ते लॉक होणार एक्झिबिट, आणि पूर्ण ब्लॉक चेनमध्ये ब्लॉक होईल. म्हणजे मी जेव्हापासून निघते आणि रिपोर्ट रिट्राईव्ह करते, ह्या मी किती वेळामध्ये हे सगळं प्रक्रिया करते, आय कॅन मिनिट टू मिनिट त्याच्यामध्ये, आणि त्याची कॉपी ब्लॉक चेनची देखील इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला मिळणार आहे. येस, इथे मधला जो ब्लॉक आहे, म्हणजे जे तुम्ही सांगितलं की Officer आणि ऑफिसर्स आणि assistant. ह्यासाठी आपण तेही बघूयात की नेमकं तो आहे कसा, कारण की ऑब्व्हियसली या गोष्टीमध्ये इथे सगळे हे लोक बसतील आणि त्याच्यानंतर त्यांच्यासाठी ऑपरेट करण्यासाठी जो टेक्निकल गोष्टी ज्या आहेत त्या इथे करण्यात आलेल्या आहेत. एकूणच जर पाहिलं तर सगळ्या गोष्टींमध्ये नवीन आधुनिक टेक्नॉलॉजी वापरत एका गाडीमध्ये सगळे इथे बसून सगळे तुम्ही सांगितलं की सगळे अधिकारी. आता हे आमचे ऑफिसर जे आहेत ते या ठिकाणी बसू शकतात आहे. आणि या ठिकाणी बसून इथे यंत्रणा दिलेली आहे, लॅपटॉपवर कंटिन्युअस काम करू शकतात, ह्या ऑपरेट करू शकतात, चार्जिंग होऊ शकतात, आणि कंट्रोल रूमला ते कंटिन्युअस कनेक्ट करू शकतात. म्हणजे असिस्टंट जर मागच्या कंपार्टमेंटमध्ये काम करत असेल आणि कम्युनिकेशनसाठी कंट्रोल रूमला कॉन्टॅक्ट करणं, ह्याच्यात इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सुद्धा आहे. समजा 2 किट्स आहे, त्याच्यातले 2 किट्स एक मी वापरला आणि आता एकच शिल्लक आहे, ती कंट्रोल रूममधनं लगेच यंत्रणा राबवली जाणार की आम्हाला अजून 2 किटची आवश्यकता आहे. अशा प्रकारे हे कंटिन्युअस कम्युनिकेट करतील कंट्रोल रूमला. आणि आमचे स्टाफ सुद्धा आहे, हे जे केमिकल ॲनालायझर आणि सायंटिफिक असिस्टंट असे युनिफॉर्म त्यांना असणार आहे. जे ही इज द ऑफिसर हू विल बी कलेक्टिंग, ही इज द असिस्टंट हू विल बी doing cyber collection as well as conventional, right from the explosion to blood, semen, hit and run cases, all these cases will be handled by this. आणि एक अटेंडंट त्यांच्याबरोबर दिला जाणार आहे जेणेकरून त्यांना काही किट्स वॉश करायचे. या यंत्रणेमध्ये बेसिन सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे जिथे त्यांना वॉश करायची जर सगळं दिलेलं आहे. सर, थँक्यू. NDTVच्या सर्व प्रेक्षकांसाठी तुम्ही एक आवर्जून दाखवलं, कारण की प्रत्येकाला ही क्युरियोसिटी आहे की फॉरेन्सिक डिपार्टमेंटचं काम कसं आहे, कशा पद्धतीने चालतं आणि त्याच्यामध्ये ॲक्युरसी अधिक कशी होईल की ज्याच्यामुळे गुन्हेगारांना त्यांना त्यांच्या केलेल्या कृत्यांवर त्यांना शिक्षा मिळावी आणि त्यासाठी अधिक ॲक्युरसी यातनं मिळावी. यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम, आणि पूर्ण तुमच्या टीमचे सुद्धा आभार. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोषसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.